नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म, मुक्काम पोस्ट मडेवडगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। तर मित्रांनो, आज आपला बॅच नंबर 42 आहे आणि यामध्ये आपण संपूर्ण कावेरी मादी भरलेली आहे मित्रांनो। 800 मादी आपली आणि आज लसीकरण आहे मित्रांनो। लासोटा पाहू शकता आपण पार्टिशन केले आणि एका साईडला पक्ष आपण दाबून घेतलाय आणि साडी लावली आपण एका साईडला आणि जे लसीकरण केले ते पलीकडे सोडलेत आणि आमचे चिरंजीव कार्तिक वाबळे यांचं लसीकरणाचं काम चालू आहे। स्वतः करतात लसीकरण। तर हे पाहू शकता आपण जे लसीकरण केलेले पिल्लं आपण इकडे सोडले आणि ज्यांचं करायचं आहे ते तिकडे साडी लावून पार्टिशनमध्ये तिकडे येते। मग मित्रांनो, आज 7वा दिवस आहे आणि एका डोळ्यात एक टिपका लासोटाचा आपण सोडतोय। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण लसीकरण करतो। 7व्या दिवशी लासोटा, पुन्हा 14व्या दिवशी गंभोरा डोळ्यातून, पुन्हा 21व्या दिवशी आपण पाण्यातून 1.5 पट लासोटा देतो। तर अशा प्रकारे लसीकरण करतो मित्रांनो आपण। आणि त्याच्यानंतर पहिले 2 दिवस तर गुळपाणी झाले आपलं आणि 3 दिवस अँटीबायोटिक दिलेले आहे आपण मित्रांना। असे 5 दिवस, 6वा दिवस कालचा प्लेन आणि हा 7वा दिवस लासोटा। आता मित्रांनो आपण यांना हॅबिट आणि ॲमिगेशनचे इंजेक्शन देणार आहोत। तर ते आपण परवा दिवशी देणार आहोत मित्रांनो। कारण परवा का तर लसीकरणानंतर आदल्या दिवशी 24 तास आधी आणि 24 तास नंतर कोणतेही औषध किंवा मेडिसिन दिलं नाही पाहिजे, तर ती लस लागू होत नाही। त्याच्यामुळं आपण परवा दिवशी यांना इंजेक्शन करणार आहोत। त्याच्यामुळं मर शक्यतो होत नाही मित्रांनो। आणि तर ते परवा दिवशी आपण इंजेक्शन देणार आहोत। आणि मित्रांनो, आपण आपली विक्री चालूच आहे। जर कोणाला पक्षी पाहिजे असेल तर एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीचा आहे कावेरी पक्षी मित्रांनो। 800 मादी मित्रांनो, याच्यात एक 70-80 नर आहे। तर कोणाला जर पाहिजे असेल तर आपण अख्खा लॉट देऊ शकतो। आणि तुम्हाला जर 3 लसीकरण केल्यानंतर म्हणजे 8 तारखेला 3रं लसीकरण आहे, तर 3 लसीकरण नंतर घ्यायचं असेल तरी चालतंय, किंवा 2 तुम्ही करणार असेल तरी घेऊन जाऊ शकता। तर मित्रांनो, पाहिजे असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, कॉल करा, संपर्क करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा मित्रांनो, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि हा कावेरीचा पक्षी आहे मित्रांनो। धन्यवाद।